नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्हीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज साम टीव्हीने गेले 2 दिवस साम टीव्ही आणि सकाळनं लावून धरलेल्या एका मुद्द्यामुळे महाराष्ट्रभर खळबळ उडालेली आहे. सगळ्या माध्यमांना त्याची दखल घ्यावी लागलेली आहे आणि विषय आहे आरोग्य खात्यातल्या काही कनिष्ठ पदांसाठीच्या परीक्षांसाठीचा. भरतीसाठीची परीक्षा असते त्यासाठीचा विषय होता आणि या परीक्षेचा घोळ इतका आणि घोळ असा की आज परीक्षा होत असताना काल शासनाने निर्णय घेतला की परीक्षा आपण पोस्टपोन करतोय, पुढे ढकलतोय, आजची परीक्षा रद्द करतोय. काय झालं असेल यामुळे हजारो लाखो विद्यार्थ्यांना एकतर मुळात त्याच्यातला घोळ झाला तो आणखी वेगळा. तो आम्ही साम सकाळवरती दाखवलेला आहे. कोणाला कुठे कुठे लोकेशन्स मिळालेली आहेत, कसा घोळ झाला, नावं कशी चुकवली, हे तर वेगळाच मुद्दा. आणि त्याच्यानंतर आजची परीक्षा रद्द झाल्यानंतर त्या मुलांवरती काय गुदरला असेल प्रसंग याची आपण कल्पना करू शकतो. कोणी रेल्वेने आलेले, कोणी कार रात्री जेव्हा बातमी ऐकत असेल तेव्हा कोणीतरी बसमध्ये असेल, ट्रेनमध्ये असेल, त्यांच्यावरती काय प्रक्रिया, त्यांच्यावरती किती हा बाका प्रसंग ओढवला असेल ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. बरं, हा घोळ टाळता आला असता का? आणि हा नुसता घोळ आहे का? म्हणजे आम्ही सगळे माध्यम, आम्ही सुद्धा शब्द वापरतोय घोळ, पण हा फक्त घोळ आहे? हा टाळता येण्यासारखा होता का? आणि यामध्ये फक्त सध्या राज्य शासनाच्या नावाने खडे फोडले जात आहेत, ते फोडले पाहिजेत, बोट दाखवलं पाहिजे, तक्रार केली पाहिजे, दोषारोप निश्चिती झाली पाहिजे, पण हे फक्त तेवढा पुरता मर्यादित आहे का? अशा काही शक्ती आहेत, अशा काही प्रक्रिया आहेत, असे काही हितसंबंध आहेत की ज्यांना प्रोटेक्ट करण्याच्या पोटी एक फार मोठी किंमत या विद्यार्थ्यांना भोगावी लागली. आणि आता परीक्षा प्रक्रिया म्हटल्यानंतर एक खर्च झाला असणार, कारण ती प्रक्रिया असते. विविध ठिकाणच्या इन्स्टिट्यूट, शासनाच्या आस्थापना जिथे या परीक्षा होतात त्याची व्यवस्था करावी लागते. मग हा सगळा तयारीचा फार्स ज्यामुळे झाला आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान झालं, पैसे आपले गेले करदात्यांचे, त्याला जबाबदार कोण? पुन्हा एकदा परीक्षा होईल आणि त्यावेळची प्रक्रिया कशी असेल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामागे फक्त राज्य शासनाला कडे बोट दाखवायचं का यामागे आणखी कोणीतरी आहे? आणि याचबद्दलचा सगळा वृत्तांत तुम्ही सकाळ आणि साम टीव्हीवरती गेले 2 दिवस बघत असाल. आणि त्यामध्ये एक नाव पुढे येत आहे, ते नाव आहे न्यासा. न्यासा नावाची कंपनी आहे. आता तुम्ही म्हणाल सरकारी परीक्षा आहे, सरकारी या जागा आहेत, तर मग कंपनीचा काय संबंध? तर आपल्या माहितीसाठी गेल्या काही काळापासून खासगीकरण जे काही मागच्या दारानं आपल्या शासनाच्या विविध प्रक्रियांमध्ये घुसायला लागलेले, पासपोर्टच्या सुद्धा प्रक्रियेचं खासगीकरण झालेलं आहे. असं होत होत आता आपल्या सगळ्यांसाठी ज्या शासन राबतं त्याच्या विभागांमधल्या कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया सुद्धा खासगी झालेली आहे. खासगी संस्थेला ते दिलं जातं, त्यांनी त्या सगळ्या सिस्टीम तयार कराव्यात, परीक्षा घ्याव्यात आणि मग रिझल्ट काढून द्यावा आणि शासन फक्त भरती प्रक्रियेसाठीचं काय शेवटचं असेल ते नियुक्तीपत्र देईल. हे सगळं होत असताना ज्याला म्हणतात म्हणजे जो चौकीदार आहे त्याच्याकडे कोण लक्ष ठेवणार? हु विल वॉच द वॉचमन? ही प्रक्रिया ज्यांच्या अखत्यारीत आम्ही विश्वासानं आपण सगळे परीक्षा देणारे तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्हाला वाटतं की आपला एक छान नुसता नंबर आहे, आपल्या बाबतीत काही होणार नाही, एक निष्पक्ष प्रक्रिया पार पाडली जाते. खरंच तशी निष्पक्ष आहे? ही प्रक्रिया पार पडत असताना ज्या कंपनीला याचं टेंडर दिलं जातं, याची निविदा मान्य केली जाते, त्या कंपनीचा इतिहास काय, विश्वासार्हता काय, ती कोणी तपासायची? ती तपासायला ना आपल्या कुणाला वेळ आहे? ती यंत्रणा आहे राज्य शासनाकडे. मग राज्य शासनाची यंत्रणा तेवढी सजग होती का? जर का त्याच्या संदर्भातले धोक्याचे इशारे मिळाले होते का? मिळाला असल्यास कारवाई का झाली नाही? असे अनेक मुद्दे या सगळ्या प्रकरणात उपस्थित होत आहेत जे सकाळ आणि सामने मांडलेले आहेत. पण आतापर्यंत आपण फक्त बातमी बघत होता, पण आता आम्ही साम टीव्हीवरती तुमच्या समोर आणणार आहोत या बातमीच्या मागची बातमी, या बातमीच्या मागच्या अशा घडामोडी, अशा घटना, अशा संस्था आणि व्यक्ती की ज्यांच्यापर्यंत या घोळ, ज्याला आम्ही अजूनही घोटाळा मानत नाही आहोत, अजून शब्द नाही वापरत आहोत, पण दिशा तशी असेल का हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात पडेल जेव्हा तुम्ही हा सगळा वृत्तांत पाहाल. आणि यासाठी माझ्यासोबत आहेत पुणे सकाळचे निवासी संपादक सम्राट फडणीस. सम्राट, तुमचं स्वागत आहे साम टीव्हीवर. सकाळ आणि सामनं संयुक्त शोध पत्रकारिता केल्याने आपण हा सगळा विषय लावून धरला. याच्यामधला जो सारखा काय झालंय, आजचा सगळा मीडिया राज्य शासनाकडे बोट दाखवतोय, टोपेंकडे बोट दाखवतोय, सामान्य प्रशासन विभागाकडे बोट दाखवतोय. न्यासाचा रोल तुम्ही यामध्ये कसा पाहता? प्रसन्न, सगळ्यात आधी यात एक कुठल्या विभागाकडे बोट दाखवायचं असेल तर मला त्यातला सगळ्यात पहिला विभाग जो दोषी वाटतो आहे तो आय.टी. हा विभाग आहे. महाराष्ट्र सरकारचा आय.टी. विभाग आहे ज्याच्यावर ही सगळी जबाबदारी असते. अर्थात त्यांनी कंपन्या निवडायच्या असतात, त्या कंपन्यांची विश्वासार्हता तपासायची, त्यांचं काम तपासायचं आणि मग ती प्रक्रिया हस्तांतरित करायची असते. ज्या कंपनीवर उत्तर भारतामध्ये सर्वाधिक ब्लॅकलिस्टेडचा शिक्का आहे ती कंपनी या प्रक्रियेत घ्यायचा निर्णय कोणी घेतला? हा पहिला प्रश्न आहे. बोला सम्राट, मी फक्त रेसिप्रोकेट करतोय, बोला तुम्ही.
हा, आता त्याच्यातला यातला दुसरा पार्ट असा आहे की आपण काल सकाळपर्यंत राजेश टोपेंनी अशी भूमिका घेतली की यात काहीही गडबड नाही आहे, ही प्रक्रिया अतिशय उत्तम पद्धतीने चालती आहे. आणि 11 तासानंतर त्यांनी स्वतंत्रपणानं पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि प्रेस नोट काढली, व्हिडिओ केला की आता ही प्रक्रिया थांबवतो आहे. या दोन गोष्टींमध्ये राजेश टोपेंसारख्या सक्षम नेत्याच्या एकाच दिवसातल्या 2 घडामोडींकडे बघितलं तर लक्षात येते की त्यांना ह्या भरती प्रक्रियेविषयी खरंच काहीही माहिती नव्हती. हे कुठंतरी मान्य करायला पाहिजे. ज्या भरती प्रक्रियेला 8.5 लाख विद्यार्थी बसतात, म्हणजे घराघरांमधला प्रश्न आहे, अशा भरती प्रक्रियेविषयी मंत्री सकाळी असं सांगतात की ही परीक्षा होईल आणि संध्याकाळी सांगतात की ही परीक्षा होणार नाही. 12 तासांमध्ये असं काय घडलं? मग जे 12 तासांमध्ये घडलं ते राज्य सरकारच्या कुठल्याही यंत्रणेला आधी कळालं नाही का? हे प्रश्न मुलांच्या मनात आहेत, हे पालकांच्या मनात आहेत आणि सरकार म्हणून आपण जी यंत्रणा उभी केलेली असती त्यांच्या विश्वासार्हतेबद्दलचा प्रश्न आहे. हा प्रश्न आजची परीक्षा उद्यावर ढकलली आणि उद्याची परवा घेतो म्हणून सांगितलं म्हणून सुटला असं अजिबात होणार नाही. हा सगळ्यात पहिला भाग आहे. आता आपण थोडं मागं येऊ. या कंपन्यांचं सिलेक्शन कसं झालं? या कंपन्यांच्या सिलेक्शनसाठीची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळी माहिती घेत गेलो त्यावेळी असं लक्षात आलं, साम आणि सकाळचे सहकारी, त्यावेळी या कंपन्या 5 कंपन्या एकूण या भरती प्रक्रियेमध्ये आल्या. त्यातल्या एका कंपनीला सर्वाधिक कामं दिली गेली आणि ती कंपनी न्यासा आहे, ज्यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला ग्रामविकासच्या परीक्षा घेतल्या, जिथं गडबड झाली. त्याच्यानंतर सगळ्यात मोठ्या आरोग्याच्या परीक्षा घेतल्या, तिथं ती परीक्षा लांबणीवर टाकावी लागली. मग इतर कंपन्यांबाबतही या स्वरूपाच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि या कंपन्या उत्तर भारतात रजिस्टर असलेल्या आहेत. महाराष्ट्र इतकं मोठं IT क्षेत्र आहे, मुंबई पुणे या 2 शहरांमध्ये जगाचं ITचं मोठं काम चालतं. अशा वेळी आपल्याला आपल्या भागात कंपन्या मिळत नाहीत का? हा माझ्यासमोरचा पहिला प्रश्न. एक्झॅक्टली. आपण गृहीत धरू की आपल्याकडे कंपन्या सक्षम नाही आहेत, पण जर आपण बाहेरच्या कंपन्या घेतो आहे तर त्यांच्या विश्वासार्हतेची काय छाननी केली? हा दुसरा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर राज्य सरकारच्या IT विभागाला, पर्यायानं मुख्यमंत्र्यांना आणि त्यांनी ज्यांनी परीक्षा घेतलेल्या आहेत त्यांना द्यावं लागेल. हो सम्राट, जो अचूकपणे आता मुद्दा मांडला होता, आपण न्यासाच्या डागाळलेल्या इतिहासाबद्दल बोलतोय. तुझ्याकडे पण ती कागदपत्र आहेत, माझ्याकडे पण आहेत. त्याच्यामध्ये बिहार विद्यालय परीक्षा समिती प्रेषक सचिव, बिहार विद्यालय परीक्षा समिती पटना, सेवा में न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, इथे सुद्धा त्या परीक्षेच्या बाबतीतले लॅप्सेस, प्रक्रियेतले लॅप्सेस याच्यातला उल्लेख झालेला आहे. पंजाब हायकोर्टमध्ये सुद्धा दाखल करण्यात आलेला अशाच एका डॉक्युमेंटमध्ये न्यासाबद्दलचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखनौमध्ये दाखल झालेली FIR सुद्धा आहे न्यासाच्या विरोधातली. कोणते कोणते दावे करण्यात आलेले त्याच्यामध्ये एकतर प्रवेश प्रक्रियेतल्या त्रुटी, पण त्याच्याकडे तांत्रिकता म्हणून दाखवता येतं. आणि त्यानंतरचे काही गंभीर आरोप सुद्धा या कंपनीच्या बाबतीत होत आहेत. ते म्हणजे रिझल्ट मॅनेज करणे, काही विशिष्ट प्रकारच्या विद्यार्थ्यांनाच प्रमोट करणं, मग त्याच्यामधलं असलेलं नेक्सस आणि त्यांच्या बाजूने निकाल लावणे, प्रश्नपत्रिका फोडणे, अशा प्रकारचे आरोप या कंपनीवरती लावलेले आहेत. आणि सम्राट, एक इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे, जी माहिती आपल्याला मिळत होती की महाराष्ट्र शासन पूर्णतः अनभिज्ञ नव्हतं न्यासाबद्दल आणि न्यासाच्या या इतिहासाबद्दल. सगळ्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये बाकीच्या कंपन्या असताना न्यासाचा ज्या प्रकारे समावेश या प्रक्रियेत झाला, सम्राट, मी तिकडे तुझं आणि आपल्या प्रेक्षकांचं लक्ष आपल्याला वेधायचं आहे. तिकडे मुळातल्या कंपन्या असताना न्यासा त्यामध्ये येते. जेव्हा की ह्याचा इतिहास सगळ्यांना माहीत असतो तरी सुद्धा हा निर्णय घेतला जातो. म्हणजे इथे बोट जातं सामान्य प्रशासन विभागाकडे, IT विभागाकडे, जसा तू उल्लेख केला. इतका हितसंबंध कोणाचा आहे? न्यासा हवीच तेव्हा हा हट्ट कोणाचा आहे हे का नाही समोर येते? आणि हे सरकार शोधणार का हा हट्ट कोणाचा होता? न्यासा असली पाहिजे या प्रक्रियेत. मला म्हणजे हा मुद्दा अतिशय प्रसन्नयोग्य आहे की यात कोण होतं हे जर शोधायचं असेल तर सगळ्यात आता आपण एका मुद्द्यावर, ज्या परीक्षार्थींनी आता परीक्षा त्यांना देता आली नाही त्यांना पण माझी विनंती राहील की या मुद्द्याचा आग्रह धरायला पाहिजे की न्यासा घेतलीच पाहिजे. हा कुठनं निर्णय झाला? बरोबर. माहिती आपल्याला अशी मिळाली की न्यासाने एक कोर्टाची ऑर्डर दाखवली, हायकोर्टाची, ज्या ऑर्डरमध्ये असं म्हटलेलं होतं की न्यासाला टेंडर प्रक्रियेत सहभागी करून घ्यावं. म्हणजे मूळ टेंडर प्रक्रियेमध्ये न्यासा नव्हती, इतर 4 कंपन्या होत्या, पण 5वी कंपनी म्हणून न्यासाला टेंडर प्रक्रियेत सहभागी करून घ्यावं. टेंडर प्रक्रियेत सहभागी करून घ्यावं याचा अर्थ असा कुठेही नाहीये की या कंपनीला सर्वाधिक कामं दिली जावी. एक्झॅक्टली. मी आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधतो. आपण 2017चा बिहारचा उल्लेख केला. माझ्यासमोर 30 जुलै 2018चा कागद आहे, ज्याच्यामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च ही भारतातली सर्वाधिक विश्वासार्ह ॲग्रिकल्चर एज्युकेशन संस्था आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे
Consequent upon cancellation of the examination, it has been decided to terminate the contract with Messrs. NASA Communication Private Limited with immediate effect. हो ही कागदपत्र प्रसन्न ऑनलाईन अवेलेबल आहेत. जर ती आपल्यासारख्या माणसांना कुणालाही मिळू शकतात तर ती सरकारच्या लोकांना मिळाली नसतील का? हो ज्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट यापूर्वी परीक्षा घेता न आल्यामुळे रद्द झालेलं आहे, तिथल्या गडबडीमुळे रद्द झालेलं आहे, हो. आपण त्याला अजूनही घोळ म्हणतो आहे, अशा कंपनीला आपण घाई गडबडीनं काम द्यायचं आणि ते एका विभागाचं झालं, आता दुसऱ्या विभागाचं जायचं. तर इथं मला शंका खूप मोठी तयार होती की हे ज्याच्याबद्दल सामान्य लोकांच्या मनात कायम शंका असते की टेंडर प्रक्रिया पारदर्शी होत नाहीत. हो आपण सरकार म्हणून प्रशासन म्हणून सातत्यानं ऐकतो की आमच्या प्रक्रिया पारदर्शी आहेत. जर पारदर्शी आहेत तर तुमच्यासमोर ही कागदपत्र नव्हती का? जर कागदपत्र होती तर तुम्ही त्या कागदपत्रांची छाननी काय केली आणि नासाला कसं कॉन्ट्रॅक्ट दिलं? याचं उत्तर आता सरकारला द्यावं लागेल. सरकारला द्यावं लागेल म्हणजे राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांना द्यावं लागेल. ज्यांनी ही टेंडर प्रक्रिया ऍक्सेप्ट केली त्यांनाही द्यावं लागेल असं मला वाटतं. हो इथे एक मुद्दा आपल्याला हाही उपस्थित करावा लागेल आणि लागेल का सम्राट, की याच्यातले निकष सरकार कसं ठरवतं. जर का उघड एखाद्या म्हणजे आपण साधं आहे सम्राट, तू सुद्धा संपादक आहे, आज आपल्याकडे माणसं घेत असताना व्हेरिफिकेशन केल्या जातात आणि आपल्याला जर का 4-5 ऑप्शन्स असतील तर ज्याचे सर्वाधिक चांगला एक्सपिरियन्स आहे, रेप्युटेशन आहे, त्या माणसाला घेतलं जातं. इतका कॉमन सेन्स आहे. इथे तर संपूर्ण सरकार आहे. सामान्य माणसाला सम्राट साध्या गोष्टींसाठी पोलीस व्हेरिफिकेशन, तुमच्या भाड्याचं घर घेणार असाल तर लगेच तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस व्हेरिफिकेशन, 10 गोष्टी बघितल्या जातात. इथे हजारो लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा जी कंपनी करणार आहे, खाजगी कंपनी करणार, आणि त्यातल्या खाजगीकरणाबद्दल आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात बोलू, पण जी काय कंपनी करणार आहे तिच्याबद्दलचे कोर्टामध्ये पोलिसांमधले कोर्ट कजे चालू असताना ते घेतले जातात. याच्यामध्ये बाकीचे सोडून द्या, हितसंबंध कोण असतील ते पुढे येतील, पण प्रक्रियेचा बाय डिफॉल्ट भाग म्हणजे प्रशासनाचा एक बाय डिफॉल्ट भाग असतो. तुमच्या हे प्रक्रिया पूर्ण होत नाही ना, तुम्ही डिबार आहात. आपण असतो ना, म्हणजे मी ग्रॅज्युएशनला मला जायचं असेल आणि मला 12वीला एवढे टक्के नसतील किंवा मी 10वीच फक्त पास असेल, 12वीच नसेल, मी बाय डिफॉल्ट डिबार होतो त्यातून. अशी बाय डिफॉल्ट व्यवस्था आपल्याकडे का नाही झाली? ही प्रक्रिया लूपहोल्स का ठेवण्यात आले? हे प्रक्रियेतले लूपहोल्स जर आपण शासनाचं परिपत्रक माझ्या समोर आहे 22 एप्रिल 2021, म्हणजे आपण जो आतापर्यंत बोललो 2017-18 या ठिकाणी या कंपन्या डिबार झाल्या. 2021ला शासनानं परिपत्रक काढलं, सरकारचा आदेश आहे जो इंटरनेटवर आपल्याला बघता येईल. त्याच्यामध्ये त्यांनी 5 कंपन्या नियुक्त केल्या. एक मेसर्स ॲपटेक लिमिटेड नावाची आहे, एक GA सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज आहे, एक जिंजर आहे, मेटा आय आहे, आणि 5वी कंपनी क्रमांकाच्या 5व्या नंबरवर जी आहे ती नॅस कम्युनिकेशन आहे. त्यांनी किती रुपयानं या गोष्टी घ्यायला पाहिजेत, प्रवेश शुल्क किती घ्यायला पाहिजे याच्याबद्दलचा पण उल्लेख आहे. आपण आत्ता प्रति परीक्षार्थी नोंदणी शुल्क 210 रुपये असं निश्चित केलं असं या GR मध्ये म्हटलंय. आता आपण अजून थोडी जर चर्चा तळापर्यंत नेली तर प्रत्यक्षात इतकं प्रवेश शुल्क घेतलं गेलं की याच्यापेक्षा जास्त घेतलं गेलंय. याच्याबद्दलचा सुद्धा अजून खूप वेगवेगळ्या चर्चा उपचर्चा होत आहेत. आता याच्यातल्या सरकारनं जे परिपत्रक काढले त्याच्यात त्यांनी निकष दिलेत की आम्ही कसं कसं यांना निवडलेलं आहे, आणि त्यात इलिजिबल म्हटलेलं आहे. जर तुम्ही इलिजिबल 8 लाख परीक्षा घेण्यासाठी होता तर मग तुम्हाला अगदी परीक्षेला 12 तास उरलेत आणि परीक्षा रद्द करण्याची वेळ का आली? म्हणजे याच्यात इलिजिबिलिटी हा निकष सरळ डावलला गेलेला आहे. या कंपनींचे हितसंबंध राज्य सरकारमधल्या अधिकाऱ्यांशी असतील, आणखी कोणाशी असतील, पण हे हितसंबंध आहेत असा आरोप हे विरोधी पक्ष वगैरे सोडून द्या, राजकारण याच्यात कुठेही नाही, पत्रकार म्हणून 100% आपल्याला करायला वाव आहे. आणि यांच्या या परिस्थितीमुळे या कंपनीला काम दिलं गेलं. हे काम दिलं गेलं आणि 8.5 लाख विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ झाला असं मला वाटतं. प्रसन्न सम्राट, अतिशय महत्वाचे मुद्दे याच्यातून उपस्थित होत आहेत आणि त्याच्यातला एक मुद्दा सम्राट, आपण जेव्हा याबद्दल बोलत होतो की 4 कंपन्या लिस्टेड असताना की यांच्या बाबतीतला निर्णय होणार आहे, ही कंपनी कोर्टाकडनं आदेश त्यांना मिळतो की यांच्या बाबतीत बघितलं जावं, विचार व्हावा, कन्सिडर व्हावं किंवा अशा आशयाचा जे काही कोर्टाचे शब्द असतील तसे. त्याचा अर्थ असा शासनाच्या कुठल्या व्यक्तीनं कोणत्या खात्यानं असा लावला की ॲज इफ त्यांना देऊन टाकायचं आहे. तो विचार आहे की यांच्याकडे बघावे, पण अशावेळी जणू काही कोर्टाने त्यांना डायरेक्ट ॲक्रेडिशन किंवा काहीतरी कन्फर्मेशन लेटर दिल्याप्रमाणे असा सोयीचा अर्थ कोणी काढला हा सुद्धा बघावा लागेल. तू मगाशी सांगते ते बरोबर आहे. 4 कंपन्या आधी की 5वी आली
पण ती अशी सहजासहजी नाही आली, ती खूप मागच्या दाराने आली होती. ती आणण्यामध्ये हितसंबंध कोणता आणि त्यासाठीचा कोर्टाचा आदेशाचा सोयीस्कर अर्थ काढणारे कोण, हा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. एक छोटासा ब्रेक येतोय सम्राट, आणि ब्रेक नंतर आपण आता अधिक मूलभूत प्रश्नाला हात घालणार आहोत. ते म्हणजे सरकारी नोकरी, तर मग सरकारी परीक्षा असली पाहिजे. MPSC आहे, स्टाफ सिलेक्शन बोर्ड आहे, केंद्रात UPSC आहेत, गव्हर्नमेंटसाठी डिफेन्ससाठी त्यांच्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत, आणि या लोकांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या या परीक्षा खासगी संस्थांकडे आपण द्याव्यात का, या मूलभूत मुद्द्याला आपण हात घालूया. आणि आपण चर्चा करतोय गेले 2 दिवस महाराष्ट्रामध्ये खळबळ माजवणाऱ्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेची परीक्षा प्रक्रिया ज्या एका खासगी कंपनीला देण्यात आली होती. तिने जो घोळ करून ठेवलेला आहे, जो निस्तरणता येण्याजोगा होता, जो मुळात अवॉइड करता येण्याजोगा होता, जो टाळता येण्याजोगा होता, जो तसं होऊ दिलं नाही, याच्यामागचे हितसंबंध कोण होते, प्रक्रियेमधल्या कोणत्या छिद्रांचा वापर यावेळी करण्यात आला, आणि संपूर्ण शासनाला अंधारात ठेवून एक खासगी कंपनी अख्ख्या महाराष्ट्र शासनाला आणि या राज्याला वेठीला धरते, त्याची कहाणी आम्ही तुम्हाला सांगायला इकडे आहोत. आणि माझ्यासोबत आहेत माझे सहकारी आणि पुणे सकाळचे निवासी संपादक सम्राट फडणीस. सम्राट, थोडा विषय आणखी पुढे घेऊन जाऊयात आपण. आणि तो विषय असा आहे की असे अनुभव असताना, आणि मी म्हणतो याच्यातला न्यासाचा एक भाग जरा बाजूला ठेवतो, आपण मुळात खासगी कंपन्यांकडे या एवढ्या महत्त्वाच्या परीक्षा आपण द्याव्यात का, या मूलभूत विषयाकडे आपण येतो. आमच्याकडे MPSC आहे, केंद्रात UPSC आहे, स्टाफ सिलेक्शन बोर्ड आहे, डिफेन्सच्या स्वतःच्या परीक्षा प्रक्रिया असतात. बाकीच्या गोष्टी कदाचित खासगीकरण ही आवश्यकता असेलही, पण प्रवेश प्रक्रिया ज्याच्या आधारावरती शासनातले लोक भरले जाणार आहेत, ती प्रक्रिया आपण खासगी संस्था कंपन्यांना देतोय. या प्रक्रियेबद्दल काय करायचं, काय म्हणणं आहे? प्रसन्न, ही प्रक्रिया पूर्णपणे खाजगीकरणाकडे नेणं हे एकदम चुकीचं आहे, ज्याच्यात कुठेही शंका नाही. आणि ती दिली गेल्याचे तोटे काय ते आपल्याला दिसत आहेत. उत्तर भारतात जिथं जिथं या कंपनीबद्दल आक्षेप नोंदवले गेले किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चा झाल्या की आमच्याकडे पैसे मागितले, आम्हाला इकडे या म्हणून सांगितलं, तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला तर खाजगीकरण हे कधीच उत्तर राहणार नाही. तंत्रज्ञानाचं खाजगीकरण होऊ शकतं का, तर 100% होऊ शकतं. TCS सारख्या संस्था आहेत, इन्फोसिस सारख्या आहेत, पुण्यामध्ये पर्सिस्टंट सारखी संस्था आहे. ह्या संस्था टेक्नॉलॉजीच्या पातळीवर राज्य सरकारला मदत करू शकतात. राज्य सरकारची स्वतःची MKCL सारखी संस्था आहे, जी संस्था खूप उत्तम पद्धतीनं डिजिटलवर खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने गेले 10 वर्ष काम करते आहे. अशा संस्थांची मदत घ्यायची सोडून आपल्याला सतत खाजगी संस्थांचा आधार घ्यावा लागतो. ही एक कुठेतरी चेन आहे आणि ती चेन आपल्या आता मुळावर उठली असं मला वाटतं. एका मुद्द्याकडे मला यातलं लक्ष वेधायचं, जो आपण ब्रेकच्या आधी थोडा त्याचा स्पर्श केलेला होता, की ही निवड कशी होती कंपन्यांची. तर राज्य सरकारच्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की एक नोडल एजन्सी सरकार नेमतं, राज्य सरकार समन्वय समिती. या निवड समितीचे जे नोडल ऑफिसर असतात, ते ऑफिसर कोणत्याही अधिकाऱ्याला तो अधिकार प्रदान करतात की त्यांना आता कंपनीची निवड करावी. म्हणजे आता ही ज्या प्रक्रियेबद्दल महाविकास आघाडी ज्यावेळी सत्तेवर आली, आता इथं थोडं राजकीय पण संदर्भ आपण घ्यायला पाहिजे, कारण महाभरती पोर्टलवरून 2019ला खूप गदारोळ झालेला होता. 2018-19 या 2 वर्षामध्ये याच्याबद्दल खूप चर्चा झालेली होती, आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर ते पोर्टल बंद केलं गेलं होतं. आणि मग आपण पर्यायी म्हणून आपण अशा नोडल एजन्सीज नेमल्या आणि त्यांच्याकडून काम सुरू केलं. आणि ज्यावेळी पहिली भरती प्रक्रिया खूप मोठी होती आहे, त्याचवेळी त्याच्यातल्या गडबड घोटाळे समोर येतात. त्यामुळं आपण सरकार म्हणून 2018ला 19ला काय बोललो, आणि आता 21ला आपण ज्यावेळी खरी भरती करतो आहोत, त्यावेळी खरंच आपण काय दर्जाचं काम करतोय हे आता सरकारनं समोर आरसा ठेवून बघायला पाहिजे, अशी वेळ आहे. आता यातला खाजगीकरणाचा जो मुद्दा आहे, मला असं प्रामाणिकपणे वाटतं की टेक्नॉलॉजीच्या पातळीवर पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये अशा सक्षम संस्था आहेत, कंपन्या आहेत की ज्या या स्वरूपाचं काम करू शकतात. पण आपण टेंडरची प्रोसेस काढायची असेल आणि एक नेक्सस असेल, तर आपल्याला उत्तर भारतातनं संस्था आणावं लागते आणि तिचा आधार घेऊन इथल्या व्यवस्था बिघडवावं लागते असं मला वाटतं. सम्राट, याच्यातला आता एक मुद्दा जो सोशल मीडियावरती ट्रेंड होतोय आणि मी तो वाचतोय, मोठ्या प्रमाणात लोक मागण्या करतायत, त्यातल्या काही, आणि आपले सगळे परीक्षार्थी मंडळी आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत. एक, आमचा जो प्रवास झाला त्याच्यातला प्रवास भत्ता आम्हाला देण्यात यावा. कोणत्याही परीक्षेसाठी प्रवास भत्ता दिला जात नाही, TADA दिला जात नाही, पण तो आम्हाला देण्यात यावा, कारण यावेळी आमची चूक नव्हती. ही मागणी आपण माध्यम म्हणून लावून धरू शकतो का, आणि या विद्यार्थ्यांसमोरचा उपाय काय आहे? दुसरी गोष्ट अशी, ज्या विरोधी पक्षाला वाझे प्रकरणामध्ये गाडी घेतली होती का नव्हती आणि रजिस्टर होतं की नव्हतं इतके डिटेल्स मिळतात,
तिथे एक अख्खी प्रवेश प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये टेंडर्स आहेत, कोट्यवधीचे टेंडर असतं, त्याच्यामध्ये कोणत्या कंपन्या एमपॅनल झालेल्या आहेत, मंत्रालयात चर्चा होत असते सम्राट. असं होत नाही की काही कल्पना न्यासाबद्दल कुणालाच काही कल्पना नाही, असं होणारच नाही. मग या अशा सगळ्या प्रक्रियेतल्या लूप होल्स बद्दल सगळे सत्ताधारी आणि विरोधक सगळे एक अर्थपूर्ण शांतता बाळगून आहेत का? अर्थपूर्ण शांतता सम्राट? मला मी थेट आरोप करणार नाही, पण हे संशयास्पद आहे. कारण कुठल्याही विरोधी पक्षाच्या नेत्यानं सुद्धा गेल्या 48 तासात या भरती प्रक्रियेवर भाष्य केलेलं नाही. मला आवर्जून उल्लेख करायचा तो सत्ताधारी पक्षातल्या आणि विरोधी पक्षातल्या तरुण नेत्यांचा, जे विद्यार्थी चळवळींमध्ये आहेत, ते सोशल मीडियावर प्रसन्न, तुमच्या असेल बाकी सर्व सोशल मीडियावर ते व्यक्त होत आहेत की भरती प्रक्रिया चांगली झालेली नाही आणि याच्यात गडबड आहे, ही तातडीनं रद्द केली पाहिजे. ही मागणी ते गेले 2 दिवस करतायत. त्याच्यामध्ये अगदी सगळ्या पक्षांचे विद्यार्थी चळवळीतले नेते आहेत, पण जे प्रस्थापित नेते आहेत त्यापैकी कोणी याबद्दल काही बोलायला तयार नाही. हा संशयास्पद पार्ट अगदी नक्की आहे. हो सम्राट, आपण जागल्या म्हणून जे करायचं होतं ते काम केलेलं आहे. सकाळ आणि सामने ती जबाबदारी चोख बजावलेली आहे. बाकीच्या माध्यमांनी सुद्धा आपण सगळा हा मुद्दा लावून धरल्यानंतर तो मुद्दा लावून धरला आणि त्याच्यामुळे हा किमान ठणाणा करायचा असतो एखाद्या विषयावरती, तो आपण केलेला आहे. आता पुढची जागल्याची जबाबदारी आपण बजावलेली आहे. पुढची जबाबदारी राज्य शासनाची आहे 2 पातळीवर. एक, न्यासा एमपॅनल झाली कशी, सगळे आपले IAS अधिकारी कोण सगळे अधिकारी असतात त्यांच्या या चाळणीतून जात असताना हा हिशोब बघितला गेला होता की नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता तुम्ही न्यासाचं काय करणार आहात? आपण ब्लॅकलिस्ट करणार आहोत का? ब्लॅकलिस्ट असो किंवा नसो, या प्रक्रियेतून तिला बाहेर काढणार आहोत की नाही? कारण नुकसान तर झालेलं आहे. भ्रष्टाचार सोडून द्या, पण आज प्रवेश होऊ शकला नाही, प्रवेश प्रक्रिया होऊ शकली नाही, याची जबाबदारी कोणाची? आणि तिसरी गोष्ट, यापुढे तरी या सगळ्या धड्यांच्या नंतर तरी आमच्याकडे एक सक्षम यंत्रणा आहे, तिला जरा वंगण घालायची गरज आहे, जिचं नाव MPSC किंवा बाकीच्या सुद्धा आपल्या संस्था आहेत, यांचा वापर आपण करू शकतो का? MKCLचा उल्लेख केला सम्राट, तो अतिशय महत्त्वाची संस्था आहे आपली महाराष्ट्रातली. याचं आपण काय करणार आहोत? या प्रश्नांसह आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात. मात्र हा विषय, ही चर्चा इथे थांबत असली तरी फॉलोअप, त्याचा पाठपुरावा साम आणि सकाळ थांबवणार नाही आणि याबद्दलचे प्रश्न आम्ही व्यवस्थेला विचारत राहू. तुर्तास इतकं सम्राट, धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात यासाठी. आणि साम टीव्हीच्या या खास वृत्तांतामध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा साम टीव्ही.